चला दोन बॅटर बॅटिंग स्ट्रांजवर पुढे जाताना पाहू शकताय. अभिनव पाटील त्याच्या जोडीला सुभाष. बघू शकताय दोन खेळाडूंची जोडी आतापर्यंत बॅटिंग क्रीज वर जाऊन पोहोचले. पुष्कर बघू शकताय पुष्करला ज्यानं षटकार हॅट्रिक ठोकली तोच गोलंदाजीच्या रूपानं तो पुन्हा एकदा गोलंदाजी करिता आलाय. तर चला लवकरात लवकर आपण देखील सामना चालू करायचंय. उशीर जास्त होतोय, कुठल्या प्रकारचा विलंब नकोय कारण अजून एक सामना खेळवणं बाकी आहे. पहिला चेंडू त्यावर झेलची संधी आहे. अभि पाटील इथे बाद होतोय पहिल्या चेंडूवर. एक मोठा फलंदाज या ठिकाणी फसवला जातोय. पुष्कर यांच्या माध्यमातून काय गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. गोल्डन डक ची शिकार इथे केली जाते. महत्वपूर्ण फलंदाज जिथे मोठे फटकेबाजी करण्यामध्ये हा फलंदाज माहिर सातत्याने मोठे फटके खेळत आलाय त्या टुर्नामेंट मधनं. तो आता पहिल्या चेंडूवर बाद झालाय. चांगला झेल कॅरी केला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुष्करच्या माध्यमातून चांगला चेंडू टाकला जातोय. त्याला पुढचा गोलंदाज बॅटर आपण पाठवायचं रुपेश पाटील हे पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट आली. पुष्कर यांच्या माध्यमातून बघायला गेलं तर सातत्याने चूक मारा केला जातोय. ज्याने षटकार हॅट्रिक ठोकली त्यानंतर विकेट मध्ये गोलंदाजी मध्ये सातत्याने चांगली कामगिरी करतोय. यावेळेला पुन्हा एकदा झेलची संधी आहे का होईल का हे पाहावं लागणार आहे. झेल होतोय काय झेल झालाय. वा अप्रतिम झेल. एका मागून एक बिलोशी संघाला इथे झटके बसले जात आहेत. महत्वपूर्ण खेळाडू पुन्हा एकदा बाद झालाय. चला नवीन बॅटर मुकेश जाताना पाहायला मिळत आहेत. चला नवीन बॅटर बॅटिंग स्टँडवर जाऊन पोहोचतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे त्या ठिकाणी दोन चेंडू मध्ये हादरे बसले जात आहेत. विकेट हॅट्रिक होईल काय पाहावं लागणार आहे. यावेळेला विकेट हॅट्रिक पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक काय गोलंदाजी पुष्करच्या नावावर घोषित केली जाते. अप्रतिम गोलंदाजी. 3 चेंडूवर 3 विकेट. चेंडू इथे समाप्त झालेत.
5 चेंडूंचा खेळ बघता बघता समाप्तीस आला. एकही धाव खर्च करत नाहीये. काही षटक पूर्ण निर्धाव होईल का हे पाहावं लागणार आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे, त्यावर फलंदाज पूर्णपणे रेडी आहे. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका, एखादा फटका येईल का हे पाहावं लागणार आहे. फटका तर समोरच्या दिशेने खेळलाय. यावेळेला हे निर्धाव षटक आहे, कुठलीही धाव नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जिथे विकेट हॅट्रिक ज्या पुष्करनं मिळवली त्यानंतर पूर्ण मिडन ओव्हर